आधीची जी मंदिरं होते ना ती सिंपल साधी मंदिरं होती. ती लोकांना एक जसं त्यांनी सांगितलं की देव कुठे शोधावा किंवा काय वाटतं म्हणजे श्रद्धास्थान असावं, कुठेतरी जावं. आता थांबूया. म्हणजे सांगितलं काय झालं, तुम्ही 9 प्रकारची भक्ती केली, तुम्ही 18 प्रमाणाच्या छताखाली आहात. 9 प्रकारची भक्ती केली ना, तुम्हाला 18 प्रमाण बघायची गरज नाही. आणि त्याच्यावरती हे जे असतं ठिकाण म्हणतात. आता ठिकाण हा संस्कृत शब्द आहे, तर त्याचं म्हणजे ठिकाण झालं. ठिकाण म्हणजे छत. पण आता प्रत्येक मंदिराचं छताला ना काहीतरी structure असतं. तर सभामंडपातलं जे छत असतं त्याला ठिकाण म्हणतो आपण. आणि आतमध्ये म्हणजे गणपतीला आपल्याला वाव देतो. छान आहे. मंदिराची सगळी माहिती सांगताना दर्शन घेताना वेगळा अनुभव आला. हे दररोज खूप छान माहिती आहे. नमस्कार, मी स्मार्ट सिटीतर्फे बोलत आहे. मी 25 वर्ष पारनेरला स्थायिक होते, तरीसुद्धा पळशी लिंगाव मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं. आज पाहून मनाला खूप प्रसन्न आणि छान वाटलं. आधीचे कलाकार किती सुंदर आणि रेखीव काम करत होते ते आज पाहायला मिळाले. चलो आपण सुंदर गाव आहे, पुरातन गाव आहे. आम्हाला धरोहर बरोबर पण छान छान वाटतं. आणि वैशाली चोपड्याबरोबर आलेलो आहे आम्ही, पण खूप खूप सुंदर वाटलं. आणि सकाळपासून आमचं म्हणजे फार छान टाईम पडलेला. विठ्ठलाची मूर्ती तर एकदम मन प्रसन्न करणारी आहे. खूप छान वाटलं. वैशाली गावाला मी प्रथमच आलेली आहे, पण आल्यानंतर एवढं वाटलं की आपण देवाच्या इथे आणि खूप काही म्हणजे ऐकण्यातही आलं आणि खूप काही बघण्यात आलं. देवाचे दर्शन झाले. खूप छान वाटलं. आज स्मार्ट सखी न्यू संकल्प सिस्टर कन्फरन्स आज पळशी या गावात, पारनेर तालुक्यातील पळशी या गावात धरोहर प्रोजेक्टच्या अंडर आम्ही इथे आलो आहोत. ट्रेक कॅम्प बरोबर धरोहर प्रोजेक्ट करताना आमच्या सगळ्या सखींना खूप आनंद मिळालेला आहे. आनंदापेक्षाही सर्जेराव म्हणून इथले जे शेतकरी आहेत त्यांनी इतकी छान माहिती दिली आहे मंदिराची, पळशीकर वाड्याची माहिती ऐकून खरंच खूप काही शिकायला मिळालं. आणि ही आपली धरोहर आपण खूप सांभाळून ठेवली पाहिजे, जतन केली पाहिजे. आपला पुढचा वारसा आहे, याची माहिती आपण पुढच्या पिढीला दिली पाहिजे, याची आज आम्हाला जाण झाली. आज आमच्या सखींनी पण खूप मदत केली. सारिका गांधी आणि मोनिका आणि मी वैशाली चोपडा आम्ही स्मार्ट सखींबरोबर आज इथे आलेलो आहोत आणि खूप आनंदात आहोत. ट्रेक कॅम्पच्या विशाल सरांमुळे आज आमची